आजच्या व्हिडिओची सुरुवात एका अशा क्षणापासून करूया ज्याने संपूर्ण बिग बॉस मराठी 6चं घर हलवून टाकलं आहे। टोळीत फूट पडेल असं सगळ्यांना वाटत असतानाच अचानक प्रेमाचा गुलाब फुलतोय आणि तेही सगळ्यांच्या डोळ्यासमोर। मला तो आवडतो, मी खूप अटॅच आहे हे शब्द रुचिताच्या तोंडातून बाहेर पडले तेव्हा फक्त अनुश्रीच नाही तर प्रेक्षकही थक्क झाले। हा खरंच प्रेमाचा अंकुर आहे का की गेमचा नवा डाव? तर चला मग सगळं नाट्य, सगळी भावना आणि सस्पेन्स उघडून पाहूया। मी तेजस्विनी, तुम्ही पाहतात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल। बिग बॉसच्या घरात जेव्हा राखी सावंतची एंट्री झाली तेव्हा सगळ्यांना कळलं होतं की आता समीकरण बदलणार। राखी म्हणजे एंटरटेनमेंट, ड्रामा आणि थेट मुद्द्यावर वार घालणारी खेळी। घरात येताच तिने परिस्थितीचा अंदाज घेतला आणि सरळ विशालच्या टोळीवर निशाणा साधला। विशाल आणि रुचिता एकत्र बसलेले असताना राखी त्यांच्यामध्ये येऊन बसली आणि तिने विचारलेले प्रश्न जणू वीज कोसळावी तसा पडला। तू रुचिताचे पाय का चेपतोस? तुमच्यात काय सुरू आहे? हा प्रश्न केवळ मजेचा नव्हता, तो थेट त्यांच्या नात्यावर बोट ठेवणारा होता। आणि त्या क्षणी विशाल थोडा गोंधळलेला दिसला तर रुचिताच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी होती। राखीने इथेच थांबायचं नाही ठरवलं। तिने विशालला स्पष्ट शब्दात सांगितलं, तू माझा खरा मित्र आहेस, तिच्यापासून दूर राहा। हा फक्त इशारा गेमसाठी होता का की राखीचं खरंच काही वेगळं जाणवत होतं? घरातील प्रत्येक नात्याची परीक्षा घेणाऱ्या या घरात हा प्रसंग खूप काही सांगून गेला। विशाल आणि राखीची मैत्री आधीपासूनच चर्चेत होती। दोघेही अनेकदा दिसत होते, हसत हसत प्लॅन करत होते, त्यामुळे रुचिताच्या मनात संभ्रम निर्माण होणं स्वाभाविक होतं। विशाल तिच्यासाठी खास आहे का की तो फक्त चांगला मित्र आहे? आणि जर तो खास असेल तर राखीची एंट्री तिच्या भावना डळमळीत करत आहेत का? या प्रश्नाची उत्तरं आजच्या प्रोमो मध्ये थोडीफार मिळाली। अनुश्री आणि रुचिता एकत्र गप्पा मारत असताना अनुश्रीने अगदी थेट प्रश्न विचारला, तुला काय फिलिंग्स आहेत विशालसाठी? हा प्रश्न ऐकून रुचिता काही क्षण शांत झाली। तिच्या डोळ्यात भावनांचं वादळ होतं आणि मग ती म्हणाली, मला त्याचा प्रेझेन्स आवडतो। संपूर्ण घर जेव्हा माझ्या फ्लॉसवर फोकस करतं तेव्हा तो माझ्या पॉझिटिव्ह गोष्टीवर फोकस करतो। हे वाक्य खूप काही सांगून गेलं। घरात जिथे प्रत्येक चूक मोठी करून दाखवली जाते तिथे जर कोणी तुमच्या चांगल्या गोष्टी पाहत असेल तर तो व्यक्ती आपोआप खास वाटायला लागतो। पुढे बोलताना रुचिता अधिक भावुक झाली। तिचा आवाज थरथरत होता, मी काय अटॅच आहे, खूप खूप अटॅच आहे, कळत नाहीये मी काय करू। हे शब्द ऐकताना स्पष्ट जाणवत होतं की ती ही फक्त गेम मधली स्ट्रॅटेजी नाही। तिच्या डोळ्यात पाणी होतं, चेहऱ्यावर संभ्रम होता आणि मनात प्रचंड गोंधळ। अनुश्रीने तिला शांत करत आधार दिला, रडू नको, शांत हो। पण हा आधार पुरेसा ठरणार आहे का? कारण बिग बॉसचं घर म्हणजे भावनांची रोल कोस्टर। इथे आज जे नातं घट्ट वाटतं ते उद्या तुटू शकतं। आता मोठा प्रश्न असा की विशालच्या मनात काय आहे? रुचिताच्या भावना एकतर्फी आहेत का की विशालही तिच्याबद्दल काहीतरी विशेष वाटतंय? राखीच्या बोलण्यामुळे जर रुचिताच्या मनात शंका निर्माण झाली असेल तर विशाल तिची समजूत काढेल का की तो राखीच्या मैत्रीचा प्राधान्य देईल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं गेमचा भाग आहे का? बिग बॉसच्या इतिहासात आपण पाहिलं आहे की घरात अनेकदा नाती जुळतात, काही खरं प्रेम बनतात तर काही फक्त TRP साठीच नाटक ठरतात। प्रेक्षकांच्या मनातही हाच प्रश्न आहे, रुचिता खरंच प्रेमात पडली आहे का की तिची गेम स्ट्रॅटेजी मजबूत करत आहे? पण तिच्या डोळ्यातलं पाणी आणि आवाजातील भाऊकपणा पाहता हे सगळं बनावट वाटत नाही। विशाल जेव्हा तिच्यासोबत असतो तेव्हा तिच्यावर वेगळीच चमक असते आणि जेव्हा राखी त्याच्यासोबत जास्त वेळ घालवते तेव्हा रुचिताच्या चेहऱ्यावर हलकीशी अस्वस्थता दाखवते। ही अस्वस्थता प्रेमाची खूण आहे का की फक्त पॉझिटिव्हनेस? राखीचा पुढचा डाव काय असेल? ती पुन्हा या नात्यात हस्तक्षेप करणार का की ती फक्त स्पार्क पेटून बाजूला झाली आहे? बिग बॉसच्या घरात प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो। एका शब्दाने, एका कृतीने संपूर्ण गेम बदलू शकते। जर रुचिता तिच्या भावना विशाल समोर व्यक्त करणार असेल तर तो क्षण नक्कीच या सीझन मधला टर्निंग पॉइंट ठरू शकतो। आणि जर विशालने तिच्या भावनांना प्रतिसाद दिला तर घरात नवीन कपल तयार होऊ शकतं। पण जर त्याने नकार दिला तर रुचिताचं गेमवर लक्ष विचलित होईल का? तिचे मन तुटेल का की ती आणखी मजबूत होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या एपिसोडमध्ये मिळणार आहेत। सोशल मीडियावर हा प्रोमो आधीच व्हायरल होत आहे। चाहते दोन गटात विभागले गेले आहेत। काहींना वाटतं हे खरं प्रेम आहे तर काहींना वाटतं हा फक्त गेमचा भाग आहे। पण एक गोष्ट नक्की, या ट्विस्टमध्ये बिग बॉस मराठी 6 अधिकच इंटरेस्टिंग झाला आहे। प्रेम, मैत्री, ईर्ष्या, संभ्रम आणि गेम सगळं एकाच घरात उफकळतंय आणि आपण प्रेक्षक म्हणून या सगळ्या नाटकाचे साक्षीदार आहोत। जर तुम्हाला काय वाटतं, रुचिता खरंच विशालची प्रेमात पडली आहे का की फक्त गेमचा प्लॅन आहे?
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा एपिसोड चुकवू नका, कारण इथे प्रत्येक भावना बदलू शकते. आणि अशा बिग बॉस मराठी 6च्या लेटेस्ट अपडेट्स, प्रोमो, अनालिसिस आणि इनसाइड ड्रामासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण इथे आपल्याला फक्त बातम्या सांगत नाही तर प्रत्येक नात्यामागचं सत्य शोधतो. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नव्या ट्विस्टसह.